हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अक्षजाज ब्लॉग्स. अक्षजाज ब्लॉग्स मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आम्ही स्वागत करतोय उदयपूर मधून. येस, जी सर्वात आम्ही आहोत आज उदयपूर मध्ये आणि आमचे आउटफिट्स बघू शकता तुम्ही. सगळे एकदम चकाचक आहेत. उदयपूर हे खूप सुंदर शहर आहे फोटोज वगैरे काढण्यासाठी आणि सगळ्याच म्हणजे राजस्थानमधले सगळे शहरं खूप छान आहेत. उदयपूर हे त्याच्यातलं एक खूप सुंदर शहर आहे. तर आज आम्ही पूर्ण उदयपूरला फिरणार आहोत. तर जिकडे जिकडे आम्ही फिरू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आणि आय होप तुम्हाला आमचे पहिलेचे व्लॉग्स आवडले असतील राजस्थान ट्रिपचे. तर पुढचेही बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तो चला या व्लॉगला सुरुवात करूया उदयपूरवरनं. आई पण क्यूट क्यूट दिसतात. आईंचा आउटफिट दाखवा ना. ॲक्च्युली यांनी ठरवलं होतं, हां त्यांनी डिसाईड केलं होतं की उदयपूरला असं काहीतरी नवीन ट्राय करूया. तर छान दिसत आहेत, मस्त. तर इथे तिकीट काउंटर आहे. आता हे गेले तिकीट काढायला. इथे ॲक्च्युली सिटी पॅलेस आहे, बोट राईड आहे, असं बरंच काय काय आहे. मला पण एक्झॅक्टली माहीत नाही आहे पूर्ण, पण प्रत्येक प्लेसचे वेगवेगळे प्राइजेस आहेत. आणि तुम्ही स्टुडंट असाल तर आय गेस स्टुडंटला काहीतरी कितीतरी % डिस्काउंट आहे और 50% डिस्काउंट आहे. आम्ही आता म्युझियममध्ये चाललो. इकडे म्युझियम आहे आतमध्ये. हा एक कवच आहे युद्धामध्ये. येस, हो, वेगळी आहे ना. खूप भारी आहे. हो, तशा आतमध्ये आहोत आणि आतमध्ये इतकं सुंदर आहे ना, हे खूप मस्त वाटतं आहे. आणि फोटोजेनिक आहे सगळं. चांगले चांगले फोटोज येतात तिकडे मस्त. जागृती तर सोडत नाही, खूप फोटो काढते. छान फोटो व्हिडिओ खूप मस्त आहे. आणि आम्ही थोडं लवकर आलो ना, गर्दी पण कमी आहे. आता वाढली थोडी गर्दी, पण मस्त छान वाटतं, एकदम छान आहे पॅलेस. हा पूर्ण सिटीचा व्ह्यू आहे इकडनं, मस्त. किचन आहे. हा चूल मांडली इकडे. भारी आहे ना. इथे बघा ना, एवढं मोठं भांड आहे जेवणासाठी. अरे बापरे, खूपच मोठी मोठी भांडी. त्यावेळेला भरपूर लोक असायचे ना, हा, त्यामुळे जेवण बनवायला असेल ते. भारी आहे, मस्त. हा पण महाराजांचं सिटिंग एरिया वाटतं, काहीतरी आहे समजत नाही आहे, पण छान वाटतंय. ब्रजविलास. अरे यार, आपण पाहिजे होतं यार त्या टायमाला. का? किती भारी आहे यार सगळं. भारी तर आहे. त्यांनी मेंटेनमेंट किती छान केलं ना, अजूनपर्यंत ठेवलं आहे. नाईस. पाणी गरम करायचं. अच्छा, ह्याच्यात पाणी गरम आहे. याच्यात पाणी टाकायचं
इथे लाकडं टाकायची अच्छा. आणि इकडनं मग पाणी गरम येतं. हे तापतं ना, हे बघ इकडनं हा बांबू हा तापला की आजूबाजूला पाणी तापतं सगळं. त्यावेळेचे खेळ आहेत, राजे लोक खेळायचे किंवा त्यावेळेचे लोक, त्यांनी माहिती दिली आहे इकडे. इकडे सगळीकडे आरसे लावलेत सगळीकडे, आपण बघू शकता. यांनी प्रत्येक ठिकाणी माहिती दिलेली आहे, ती वाचून मग आपल्याला कळतं, नाही तर मग गाईड पण घेऊ शकतो. हां, पूर्ण म्हणजे मग गाईड घ्यायला लागेल ना पूर्ण माहितीसाठी. माहिती नाही दिले, जस्ट नॉमिनल लिहिलंय फक्त. गाईड लागेल इथे. येस. इथे दिवा पण लावलाय वाटतं, रोज लावतात वाटतं दिवा. सरस्वती माता आहे. येस, बरोबर. त्यांचा म्युझिक रूम आहे आणि इथे सगळे त्यांचे म्युझिक सगळे इन्स्ट्रुमेंट्स instruments आहेत. वाव, भारी आहे. वाव, खूप सुंदर आहे सिटी पॅलेस. मला वाटतं लग्न लागायचं, लग्नाचं आहे. हे कॉईन्स आहेत त्यावेळेचे, पण याच्यावर राजांचे प्रिंट्स आहेत. यांचे चेसचे पूर्ण हे वेगळे आहेत, एकदम अट्रॅक्टिव्ह आहेत. प्रॉपर, हां, प्रॉपर राजा राणी आणि शिपाई दाखवलं आहे. एक नंबर ना, खूप मस्त, सही आहे यार. आता आम्ही चाललो आहे खाली एक्झिटला, एंट्री गेटला. आमचं फिरून झालं सिटी पॅलेस आणि ट्रेनने चाललो आहे. बाय बाय. सिटी पॅलेसवरनं आम्ही आता इकडे आलो आहे, मंदिर आहे इकडे. आता निमच माता मंदिर आहे देवींचं. आम्ही आता निमच माता मंदिर आहे तिकडे चाललो आहे रोपवेने, कारण ते डोंगरावरती मंदिर आहे. तर मस्त एक्सपिरियन्स आहे. आमचा ड्रायव्हर दादा सांगत होता की तुम्ही तिकडे जा, तुम्हाला पूर्ण उदयपूरचा व्ह्यू मिळेल. तर मम्मी एन्जॉय करते की नाही? छान वाटतं ना. आज आईचा लुक आणि जागृतीचा लुक काय जबरदस्तच आहे. सगळे बघतायत एकदम की छान लुक करून आले तसं. चला, मी डिसाईडच केलं की आम्हाला उदयपूरला गेल्यानंतर हा लुक करायचा असं. चलो, अच्छा आहे. आलेत. आई ॲक्च्युली नाही म्हणत होती हा लुक करायला. जबरदस्ती आईना हां, आई काय सांगितलं की नाहीच म्हणते. मग तिला थोडे फोर्स केला आम्ही की नाही तू कर, छान दिसशील. आम्ही जर ह्या वेळेला जास्तच फोर्स केला आईनं हे हा लुक साठी. आणि खरंच चांगली दिसते, दोघी मस्त दिसत आहेत. छान दिसतंय बाई, क्यूट दिसतंय. चलो. आई आणि जागृती घाबरतात थोड्याशा. मी नाही घाबरत आहे. नाही घाबरते, आई घाबरते. स्वामींवर टाकले आता सगळे. स्वामी आहेत. मला हो, उंचावर आहे, पण वरून बघ व्ह्यू मस्त आहे आणि मंदिर पण छान आहे. आम्ही ॲक्च्युली सहेलो की बाडी पण एक स्पॉट आहे, तो स्किप केला आणि इकडे आलो आहे कारण तिकडे गार्डन होतं आणि असं वेगळं काही नव्हतं, म्हणजे त्यामुळे मग इकडे आलो. तर हा स्पॉट खूप चांगला आहे कारण रोपवेने आहे, मंदिर आहे आणि पूर्ण उदयपूर सिटीचा व्ह्यू आहे. इथून पूर्ण उदयपूर सिटी दिसते आणि बघायला इतकं छान वाटतंय, खूप भारी आहे. एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला सांगते, उदयपूर सिटी इतकी सुंदर आहे, खरंच खूप सुंदर आहे. आणि मला वाटतं हे लोक 1 की 2 मिनटं इथे थांबवून ठेवतात पूर्ण सिटी बघण्यासाठी. तर चला, आम्ही पण बघून घेतो. पोचलो आम्ही मंदिराजवळ आता, पण थोडं हे म्हणजे हलतं ना, तर घाबरायला होतं, बट ठीक आहे. खूपच घाबरायल्यासारखं होतंय. खूप उंचावर येते. हे बघा, अजून मंदिर थोडं बाकी आहे, थोडं स्टेअर्सने जायला लागणार आहे वरती. म्हणजे किती उंचावरती मंदिर आहे, छान मंदिर आहे. पूर्ण डोंगरावरती आहे, प्रॉपर वरती. पूर्ण उदयपूर सिटीचा व्ह्यू आहे इकडनं, पूर्ण उदयपूर सिटी सगळंच कवर होतं आहे. खूप छान वाटतं आहे. ॲक्च्युअलमध्ये इकडे खूप छान वाटतं आहे व्हिडिओपेक्षा. पण माहीत नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये कसं वाटत असेल, पण प्रत्यक्षात जरा जास्तच चांगलं वाटतं आहे. लेक आहे, आता इकडे बोटिंग करायची आहे.
आता बोटिंग करायला चाललो आहे फतेसागर लेकमध्ये. अरे मला वाटलं की आपल्याला बोटी म्हणजे लेकमध्ये फिरवणार आहेत बोटीतून, पण इथे काहीतरी आहे गार्डन. ॲक्च्युली फतेसागर लेकमध्ये बोटिंग जेव्हा करतो तेव्हा हे या गार्डनमध्ये आणतात, जे की खूप सुंदर आहे. खूप छान गार्डन आहे, खूप मस्त आहे. आम्हाला माहीत नव्हतं पण छान आहे. हा पण एक पॉईंट झाला. फाउंटेन बंद केलेत वाटतं त्यांनी, किंवा मग रात्री असेल, पण पाणी तर नाही दिसत आहे. कदाचित मेंटेनन्ससाठी बंद केलं असेल. भारी आहे ना. आता आम्ही सज्जनगडला चाललो आहे, जे की खूप उंचावरती आहे. म्हणजे ते दादा सांगतात की हा सर्वात उंच किल्ला आहे इकडचा. जे पण बघितलं त्यामध्ये सर्वात उंच आहे. आणि इकडनं आपण उदयपूर पूर्ण दिसतं. जस्ट पोचलो आम्ही सज्जनगडला. आणि हा जो फोर्ट आहे हा सर्वात उंच फोर्ट आहे. ते ड्रायव्हर दादा सांगत होते, तुम्ही बघू शकता व्ह्यू इकडनं. आणि टर्न्स पण खूप खतरनाक आहेत रोडवरती. टर्न्स जास्त रिस्की आहेत. रोड नाही बरोबर, थोडे खड्डे आहेत रोड येताना. पण मस्त वाटतंय. हाईट म्हणजे किती खूप हाईट वरती आहे. पूर्ण व्ह्यू, पूर्ण सिटी दिसते. पूर्ण आतापर्यंत सर्वात उंच फोर्ट आहे हा. सगळे आता सनसेटची वाट बघतात. सनसेटसाठी सगळे बसलेत फोर्टच्या मागच्या साईडला. खूप गर्दी झाली आता. आता आम्ही पण इकडेच बसणार आहेत, कारण इकडनं सिटी पण दिसते, सनसेट पण आहे. मस्त फोर्ट आहे, सुंदर. आपण लेस खातो, पण माकड पण खाते लेस. हा काहीतरी आणलं असतं. जागृती तू पण अशीच आहे ना, देत नाही दुसऱ्याला. केलं तू पण करते असं, मला देत नाही, स्वतः खाऊन घेते. मी शेअर करते. शेअरिंग इज केअरिंग. हो का? मग काय, कुछ भी मेरा नाम बदनाम कर रहे हो यार आप. फॅक्ट बोलतोय मी. फॅक्ट नाही, फॅक्ट आहे. बिचारे बाजूला बसलेत, त्यांना देत नाही आहे तो. ट्राय करतात घेण्याचा माझ्यासारखं, जसं मी जागृतीला घेत असतो, जागृतीकडनं घेत असतो. इकडे फुल मजा चालू आहे यांची. लेज वगैरे खात आहेत. हे बघा लेस खातात, लेस. हे बघा इकडे सनसेट झाला आहे आणि आता आम्ही पण निघतोय. निघायचं. चलो, सनसेट बघून झाला आता. हो झालाय, निघूया. सो आजचा उदयपूरचा व्लॉग एंड करूया या नोटला. सनसेट पण झाला, आम्ही पण निघतोय 5 मिनिटात. आमचा आजचा दिवस पण खूप छान स्पेंड खूप झाला. छान spend खूप झाला. एन्जॉय केला. खूप छान छान ठिकाणं बघितली आम्ही. वाव. आणि आता आम्ही आजचा व्लॉग एंड करतोय. आणि मागचे पण व्लॉग्स येऊन गेले जयपूरचे आणि पुष्करचे वगैरे, ते तुम्ही बघा. आणि उद्या आम्ही चाललो जोधपूरला, त्याचा पण व्लॉग येणार आहे, ते पण तुम्ही बघत राहा. स्टे ट्यून आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढचे आमचे व्हिडिओज मिळतील. राजस्थान ट्रिपचे सगळे आमचे व्लॉग्स बघा, सगळी सिरीज बघा. थँक्यू सो मच. बाय बाय, टेक केअर. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि Thank आमच्या you. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर. बाय बाय, टेक केअर.